श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ घरातील कटकटी आणि नकारात्मक ऊर्जेसाठी काही उपाय आणि तोडगे सांगतात. घरातील कटकटी आणि नकारात्मक ऊर्जेसाठी आपल्याला स्वामी समर्थांचे काही तोडगे जे आहेत ते उपयुक्त ठरताना दिसतात. घरामध्ये मुलं चिडचिड करतात, हट्टीपणा करत असतात, कोणाचे ऐकत नाही, मोठ्यांचा अनादर करत असतात, घरामध्ये सतत भांडण होत असतात किंवा भांडे पडत असतील असं कल्पना केल्याने घरातील इलेक्ट्रिक वस्तू सारख्या खराब होत असतील, त्यामुळे नकारात्मक चिन्ह जे आहे यामध्ये दिसून येतात. यावर आपल्याला काही उपाय आपण करू शकतो आणि ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. हा उपाय केल्याने तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच सकारात्मक ऊर्जा जाणवू लागेल आणि घरातील दोष मुक्त होऊन मनशांतीसुद्धा मिळेल. सर्वप्रथम जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून तुमच्यापर्यंत ते व्हिडिओ लवकरात लवकर पोचेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला घरामध्ये बाहेरपेक्षा जास्त करमायला लागेल, तसेच घरातील माणसं एकमेकांबद्दल काळजी करायला देखील लागतील. चला तर मग हा उपाय कोणता आहे? स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्हाला या उपायाला सुरुवात करायला हरकत नाही. सर्वप्रथम श्री दत्त महाराजांच्या घरातील शांततेसाठीचा हा उपाय आहे. सर्वप्रथम आपल्याला काय सामग्री लागणार आहे, काय कृती आहे, श्री दत्त महाराजांच्या उपायाने आपल्याला कोणकोणते फायदे होताना दिसतात, तसेच दत्त उपासनेसाठी काही सोपे उपाय जे आहेत ते सुद्धा ह्यामध्ये तुम्हाला मिळतील. सर्वप्रथम आपल्याला सामग्रीमध्ये 2 अगरबत्त्या घ्यायच्या आहेत, तसेच पाण्याने भरलेला ग्लास घ्यायचा आहे. त्यानंतर दत्त महाराजांची प्रतिमा जर असेल तर तीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला कृतीमध्ये शांत जागेत बसून दत्त महाराजांची प्रतिमा समोर ठेवायची आहे. तसेच आपल्याला 2 अगरबत्त्या लावायच्या आहे आणि दत्त महाराजांना प्रार्थना करायची आहे. आपल्या घरातील समस्यांसाठी तसेच चिडचिड, भांडणे, आर्थिक अडचणी दत्त महाराजांकडे मदत मागून आपल्याला प्रार्थना करायची आहे. शांतपणे श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. जप करताना ग्लासामध्ये पाण्याकडे बघत राहायचे आहे आणि जप चालू ठेवायचा आहे. अगरबत्ती संपेपर्यंत हा जप आपल्याला चालूच ठेवायचा आहे. जप पूर्ण झाल्यावर ग्लासमधील पाण्यावर फुंकर मारून थोडीशी अगरबत्तीची विभूती त्यात आपल्याला टाकायची आहे. हे पाणी घरामध्ये सर्वजण पितात, त्या पाण्यामध्ये आपल्याला हे मिसळून द्यायचे आहे. हे उपाय 21 दिवस आपल्याला नियमितपणे आपल्या घरी करायचे आहे. तुम्ही सकाळ संध्याकाळ हा उपाय करू शकता. तुम्ही दत्त महाराजांची आरती किंवा स्तोत्रे देखील वाचू शकता. तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने केल्यास तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच चांगला फरक पडायला दिसेल. यामुळे होतं काय की घरामधील वातावरण शांत राहण्यास तसेच प्रसन्न राहण्यास मदत होते. सोबतच दत्त महाराजांचे नामस्मरण आणि स्तोत्र पठण केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर राहते आणि दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. दत्त उपासनेमुळे घरातील सदस्यांमधील वादविवाद आणि कलह कमी होतात आणि प्रेम आणि बंधुभाव वाढायला लागतो आणि मुले शांत आणि शिस्तप्रिय देखील बनतात. आर्थिक परिस्थितीसुद्धा सुधारण्यास ह्यामुळे आपल्याला नक्कीच मदत होताना दिसते. दत्त महाराज धन आणि समृद्धीची देवता मानली जाते. दत्त उपासनेमुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि आर्थिक प्रगती होताना दिसते. तसेच दत्त उपासनेमुळे घरातील वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. नजरदोष आणि वाईट शक्तीपासून सुद्धा रक्षण होते. दत्त उपासनेमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य देखील सुधारते. रोग त्रासांपासून मुक्ती देखील मिळते. दत्त महाराज भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. मनशांती आणि आपल्याला आनंदसुद्धा मिळतो. त्यामुळे दत्त मंदिरात दर्शन घेणे जर तुम्हाला जमले तर अवश्य करावे आणि तिथे जाऊन पूजा देखील करावी. दत्त महाराजांचा नामस्मरण आणि स्तोत्राचे नियमित पठण केल्यास आपल्याला भरपूर असे लाभ होताना दिसतात. घरी दत्त मूर्तीची स्थापना करून पूजा अर्चना देखील आपण करावी. गुरुवार हा दिवस दत्त उपासनेसाठी विशेष मानला जातो. तसेच घरातील दत्त महाराजांसोबत इतर काहीसुद्धा आपल्याला उपाय भक्तांना पाहायला मिळतील. घरामध्ये आपल्याला सायंकाळी दीप प्रज्वलन करायचं आहे. सायंकाळी तुळशीजवळ आणि देवघरामध्ये दिवा अवश्य प्रज्वलित करावा. तिन्ही वेळा आपल्याला दीप प्रज्वलित करताना
घोर कष्टोद्ध धरण स्तोत्र पठण करायचे आहे आणि तारक मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. ज्योत पेटवताना निर्माण झालेली विभूती गोळा करायची आहे आणि ती घरामध्ये फुंकर मारून फुंकायची आहे. यामुळे घरातील वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास आपल्याला नक्कीच मदत मिळते. तसेच आपल्याला दररोज किंवा नित्यनेमाने कालभैरव अष्टक 3 वेळा म्हणायचे आहे. ज्योत पेटवताना निर्माण झालेली विभूती घरामध्ये फुंकून टाकायची आहे. यामुळे वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा तसेच जर काही टोनाटोटके आपल्या घरामध्ये झालेले असतील ते सुद्धा दूर होण्यास नक्कीच मदत मिळते. घरामध्ये नियमितपणे धूप आणि दीप लावावा. गायत्री मंत्राचा जप अवश्य करावा. तसेच हनुमान चालीसा आणि रागमक्षा स्तोत्र पठण अवश्य करावे. दर गुरुवारी गुरुवारचे व्रत करावे आणि गुरुजींची पूजा करावी. आपल्या गुरु जे असतात त्यांची पूजा अवश्य ह्या दिवशी करावी. दर शनिवारी शनिदेवाला तेल आणि उडीद अर्पण करावे. तसेच दर रविवारी सूर्यनारायणाला जल अर्पण करावे. दर महिन्याच्या अमावस्येला आणि पौर्णिमेला पितरांसाठी पिंडदानसुद्धा आपण ह्यावेळेस करू शकतो. यामुळे बऱ्याच प्रमाणातल्या अडचणी आपल्याला दूर होताना दिसतात. तसेच दत्त महाराजांच्या उपायांच्या फलश्रुती आपल्याला कधी मिळतात ते सुद्धा आता मी तुम्हाला सांगणार आहे. दत्त महाराजांच्या फलश्रुतींच्या उपायांच्या फलश्रुती वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या मिळू शकतात. सामान्यतः 3 दिवस घरातील वातावरण थोडे प्रसन्न होऊ लागते, चिडचिड कमी होते आणि मुलं थोडं ऐकायला सुद्धा लागतात. 21 दिवसानंतर घरातील वातावरणामध्ये लक्षणीय बदल आपल्याला होताना दिसतात. भांडणे कमी होतात, मुलं हट्टीपणा कमी करतात, तसेच नवरा देखील शांत व्हायला लागतो. ज्यांचे नवरे कडक शिस्तीचे असतात किंवा कडक असतात त्यांनासुद्धा हा उपाय जर त्यांनी केला तर त्यांच्या नवऱ्यांमध्ये सुद्धा त्यांना बदल होताना दिसतात. तसेच 41 दिवसामध्ये घरातील वातावरण पूर्णपणे शांत आणि प्रसन्न बनतं. तसेच कुटुंबातील सदस्यामध्ये प्रेम वाढून आर्थिक परिस्थिती जी आहे ती सुद्धा सुधारू लागते. हे होते आपल्याला सामान्यपणे फलश्रुतीचे मिळताना आपल्याला दिसते. तसेच उपाय करताना तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि भक्ती ठेवून केले पाहिजे. उपाय नियमितपणे आणि योग्य पद्धतीने केलाच पाहिजे. यामुळे आपल्याला त्याची फायदा होताना दिसतो. जर तुम्ही श्रद्धा न ठेवता जर हे उपाय केले तर त्याचा फायदा होताना आपल्याला दिसणार नाही. तसेच तुमचं कर्म आणि प्रयत्नही फलश्रुती मिळण्यासाठी महत्त्वाचे आहे. काही लोकांना त्वरित परिणाम दिसायला लागतात तर काहींना थोडा वेळ देखील लागू शकतो. तुम्ही धीर धरून हा उपाय करत राहा आणि श्रद्धापूर्वक करत राहा. तसेच दररोज सकाळ संध्याकाळी घरात तुपाचा दिवा अवश्य प्रज्वलित करा. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊन घरात सुख समृद्धी नांदायस मदत मिळते. तसेच अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री सुक्या कागदावर थोडा दहीभात ठेवावा आणि त्यावर हळदी कुंकू टाकावे. हा कागद आपल्या मोहरीच्या धक्क्याजवळ किंवा खिडकीजवळ ठेवावा. म्हणजेच आपल्या बाथरूमच्या खिडकीजवळ किंवा धक्क्याजवळ ठेवाव्या. सकाळी तो कचऱ्यामध्ये टाकून द्यावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत मिळते. सोबतच आपल्या घरामध्ये पितरांना देखील शांती मिळते आणि सकारात्मक ऊर्जेमध्ये वाढ होताना दिसते. रात्री जेवताना थोडा जेवणाचा घास कागदावर ठेवावा आणि हात धुण्याच्या वेळी तो उचलून बाहेर टाकावा. यामुळे वास्तुपुरुष आणि वास्तुदेवता प्रसन्न होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदण्यास मदत मिळते. तसेच गोमूत्र शांती देखील आपण घरामध्ये करू शकतो. प्रत्येक शनिवारी किंवा अमावस्येला घरामध्ये गोमूत्र टाकून उंबरठ्याचा पट्टा ओढावा. यामुळे घरामध्ये नकारात्मक शक्ती येण्यास अडथळा होतो आणि दूर होताना दिसते आणि सकारात्मक ऊर्जा सुद्धा घरामध्ये वाढताना दिसते. सोमवारी आणि एकादशी या दिवसांनी नारळ फोडू नये, कारण या दिवसांना देवतांचे प्रतीक मानले जाते आणि नारळ फोडल्याने देवांना त्रास होऊ शकतो. म्हणून सोमवारी आणि एकादशीला नारळ फोडणे टाळावे. गाय आपल्याला दूध देते आणि अनेक प्रकारे आपल्याला उपयुक्त देखील ठरते. त्यामुळे गाईला हाकलून लावू नये. गाईला अन्न आणि गूळ खायला द्यावे. यामुळे आपले पाप दूर होण्यास मदत मिळते आणि घरामध्ये सुख समृद्धी येण्यास मदत मिळते.
हे होते काही सोपे छोटे उपाय. जर आवडल्यास नक्की व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.